नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत की जो काय आपला नीट यूजी 2024चा एक्झाम झाला होता, त्याच्यानंतर आपल्याला एक रिझल्ट बघायला भेटला होता आणि त्या रिझल्टमध्ये जो क्वालिफाय मार्क्स होते ना ते थोडे जास्त होते आणि आता जो एक रिवाइज रिझल्ट आला ना काल, तर त्याच्यामध्ये जर आपण बघितलं जो आपला कट ऑफ स्कोर होता ना, जो की कट ऑफ पर्सेंटाईल ते कमी झालेलं बघायला भेटतं स्कोरनुसार, जे की समजा 50 पर्सेंटाईल राहतं, पण आपल्याला आपण जर स्कोरचा विचार केला तर अगोदर जो रिझल्ट आला होता तिथं जवळपास आपण बघितलं तर ओपन कॅटेगरीसाठी किंवा मग जी काय ईडब्ल्यूएस कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी जवळपास 164 एवढा हवा होता। एवढे असतील तरच आपण काउन्सिलिंगमध्ये भाग घेऊ शकतो होतो, मग ते स्टेट कोट्यासाठी असो किंवा मग ऑल इंडिया कोट्यासाठी असो किंवा मग मॅनेजमेंट कोट्यासाठी असो। त्यानंतर जर बघितलं आपण तर जे काय अदर रिझर्व्ह कॅटेगरी होत्या, ओबीसी कॅटेगरी, एससी कॅटेगरी, एसटी कॅटेगरी किंवा जे काय स्टेटमध्ये आपल्या फीजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी येत आहे ना, तर त्यांच्यासाठी जवळपास 129 एवढा जो आहे क्वालिफाय मार्क्स होते आपल्याला, जे मागल्या रिझल्टनुसार बघायला मिळत होते। पण आता जो नवीन रिझल्ट आला ना त्याच्यामध्ये जर आपण चेक केलं तर आपल्याला हा क्वालिफाय मार्क्स जो आहे ना तो थोडा कमी होताना दिसून येत आहे। तर हा जो क्वालिफाय मार्क्स कमी झाले याच्यामुळे जो स्टेट कोट्याचा कट ऑफ कमी होईल का, त्याचबरोबर जे काय समजा मॅनेजमेंटचा कट ऑफ आहे तो कमी होईल का, याच्यावर आपण एकदम सविस्तर चर्चा करणार आहोत। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, तुमचा प्रत्येक डाऊट या ठिकाणी सॉल्व्ह होऊन नक्की जाईल। तर पहा, अगोदर जर समजा आपण नवीन कट ऑफ बद्दल चर्चा केली, हा आपला पुराणा कट ऑफ होता, जो की जुना कट ऑफ होता आपल्याला एवढा बघायला भेटतो। पण जर समजा तुम्ही 26/7/2024 ला जो रिझल्ट आला तो जो डाउनलोड केला असेल तर तुम्हाला जनरल आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी जर बघितलं आपण पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठं पण अप्लाय करण्यासाठी, मग तो स्टेट कोटा असो, गव्हर्नमेंट कोटा असो किंवा ऑल इंडिया कट ऑफ 15% असो किंवा मग मॅनेजमेंट कोटा असो, जो की आपला प्रायव्हेट कॉलेजमध्ये राहतो समजा, तर तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता। जर तुमचा स्कोर 162 जर नीटमध्ये येत आहे तर तुम्ही या ठिकाणी 100% अप्लाय करू शकता। देन तुम्ही जर ओबीसी कॅटेगरीमध्ये येत आहे किंवा एसबीसी कॅटेगरीमध्ये येत आहे किंवा स्टेटमधल्या फीजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी कॅटेगरीमध्ये येत आहे आणि तुम्हाला जर 127 पेक्षा जास्त नीटमध्ये मार्क्स असतील तर तुम्ही या ठिकाणी 100% जे आहे ते नीट एक्झाम क्वालिफाय झालेले आहात, ही पण गोष्ट लक्षात घेऊ शकता। देन तुम्ही एससी एसटी मध्ये येत आहे तरी पण तुम्हाला 127 स्कोर असेल तर तुम्ही या ठिकाणी कोणता पण कोटा असो, 85% कोटा असो किंवा मग 15% ऑल इंडियाचा असो किंवा मग 15% मॅनेजमेंटचा असो, तुम्ही या ठिकाणी अप्लाय करून जे आहे ते काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस जेवढे बी कोर्स आहेत त्या ठिकाणी अप्लाय करू शकता। देन तुम्ही जर नीट एक्झाम क्वालिफाय नसाल, तुमचा जर याच्यापेक्षा पण कमी नीट स्कोर असेल तर देन तुम्ही ग्रुप सी साठी काउन्सिलिंग करू शकता। ग्रुप सी मध्ये तुम्हाला या ठिकाणी जे काय आपलं बीपीटीएच कोर्स आहे फिजिओथेरपीचा, त्यानंतर ऑक्युपेशनल थेरपी राहते किंवा मग आपला एक बीपीओ कोर्स आहे किंवा मग बीए एसएलपी म्हणून एक कोर्स आहे, तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता। तुम्ही या ठिकाणी अप्लाय करून पण डॉक्टर नक्की बनू शकता। बीपीटीएच 4 वर्षाचा डिग्री असतो, या ठिकाणी पण तुम्ही अप्लाय करू शकता। जर तुम्ही नीट एक्झाम दिलेला असेल तर तुम्हाला बीपीटीएच ला जी आहे ती सीट अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो। ऑल ओव्हर जे काय सेमी गव्हर्नमेंट कॉलेज राहते त्या ठिकाणी गव्हर्नमेंटचा कट ऑफ थोडा जास्त जातो। मी गव्हर्नमेंटचा एक डिटेल मध्ये पण व्हिडिओ टाकलेला आहे लास्ट इयर कट ऑफचा, तो पण तुम्ही चेक करून एक वेळेस नक्की घेऊ शकता। तर पहा, आता आपला मेन डाऊट हाच होता की सर आता क्वालिफाय मार्क्स कमी झाले म्हणजे कट ऑफ कमी होईल का। तर पहा, सगळ्यात अगोदर मी तुम्हाला मॅनेजमेंट बद्दल सांगतो। जर आपण आयक्यू कोट्याचा विचार केला, मॅनेजमेंट कोट्याचा, तर पहा अगोदर तुम्हाला जर 164 मार्क असेल तरच तुम्ही अप्लाय करू शकत होता आणि मॅनेजमेंट कोटा असा राहतो की इथे तुम्हाला 3 टाइम जास्त फीस द्यावी लागते किंवा काही ठिकाणी येणार आहे कोट्यामधून 5 पटीने पण जास्त फीस पे करावी लागते। तर त्यासाठी तुम्ही जस्ट नीट एक्झाम क्वालिफाय जरी केला असेल, म्हणजे तुम्ही जर समजा 162 प्लस जर नीट स्कोर केलेला असेल तर तुम्ही जनरल ईडब्ल्यूएस कॅटेगरीमधून तुम्हाला या ठिकाणी अलॉटमेंट होऊ शकतं आयक्यू कोट्यामधून किंवा मग फिजिकल हँडिकॅप असाल, तुम्ही अपंग असाल तरी पण तुम्हाला जस्ट क्वालिफाय मार्कावर एमबीबीएस ला पण सीट मिळू शकते किंवा मग आयक्यू कोट्यामधून तुम्ही जस्ट नीट एक्झाम क्वालिफाय केला, 162 प्लस तुमचा स्कोर येत आहे तर तुम्हाला एमबीबीएस ला पण अलॉटमेंट होऊन जाईल। तर हेच आपल्या या ठिकाणी उत्तर भेटतं की आयक्यू कोट्याचा जो मॅनेजमेंट कोट्याचा कट ऑफ आहे ना तो 100% खात्रीशीर जो आहे तो 2 मार्काने डिक्रीज होताना तुम्हाला या ठिकाणी बघायला दिसून येईल। त्याचबरोबर जर समजा आपण अदर जसं की कॅटेगरीसाठी विचार केला, समजा जी की समजा तुमची ओबीसी कॅटेगरी राहील किंवा मग तुमची एससी एसटी कॅटेगरी राहील, यासाठी पण 129 तुम्हाला अगोदर बघायला भेटत होता, आता 127 बघायला भेटत आहे। म्हणजे आयक्यू कोट्याचा कट ऑफ जो आहे तो या कॅटेगरीसाठी पण 2 मार्काने तुम्हाला कमी झालेला खात्रीशीर या ठिकाणी 2024 मध्ये महाराष्ट्र स्टेटमध्ये किंवा अदर स्टेटमध्ये पण बघायला मिळेल आणि तुम्हाला मॅनेजमेंट कोट्यामधून जस्ट क्वालिफाय असाल तरी सीट अलॉटमेंट केलं जातं। ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता, कारण तिथं खूप सारे विद्यार्थी अप्लाय करत नाही आहे। आणि त्याचबरोबर आणखीन एक या ठिकाणी तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट अशी आहे की जे काय समजा विद्यार्थी होते ज्यांना की समजा 129 मार्कापेक्षा कमी मार्क होते किंवा 128 मार्क होते किंवा 127 मार्क होते ना, ते स्टेट कोटा 85% काउन्सिलिंग मध्ये पण पार्टिसिपेट करू शकत नव्हते, तर ते सर्व विद्यार्थी आता एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस ला पण अप्लाय करू शकतात। म्हणजे ऑल ओव्हर जर समजा मिनिमम जे स्कोर वाले विद्यार्थी ना, तर त्यांच्यासाठी ही थोडीशी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, तुमच्यासाठी एक गुड न्यूज तुम्हाला बघायला मिळते। पण जर आपण रियालिटी मध्ये विचार केला, समजा एमबीबीएस गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट किंवा मग बीडीएस गव्हर्नमेंट, बीएमएस गव्हर्नमेंटचा, तर तिथं तुम्हाला या क्वालिफाय मार्क्स कमी झालेले जे आहेत ना, तर याचा काही कट ऑफवर परिणाम दिसणार नाही आहे। तुम्ही जर रिझल्ट चेक केला असेल
तर तुम्हाला त्या ठिकाणी जो ऑल इंडिया रँक आहे आणि जो लास्ट इयरचा ऑल इंडिया रँक आहे ना, तुमचा जर तेवढा ऑल इंडिया रँक बसत असेल तर तुम्हाला सीट अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो. यावर्षी जर तुम्ही बघितला असेल तर नीट स्कोर जो आहे ना, तो लगभग तुम्ही बघितला असेल की 600 प्लस, जवळपास 7000 पेक्षा पण विद्यार्थी तुम्हाला जास्त बघायला भेटत होते. पण आता नवीन रिझल्ट आला, त्याच्यामध्ये -5 मार्क खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे गेले, त्याच्यामुळे तुमचा ऑल इंडिया रँक मध्ये थोडीशी सुधारणा झालेली तुम्हाला बघायला भेटते. जसं की आता माझ्याकडे एक विद्यार्थी होता, जवळपास त्याचा 603 एवढा नीट स्कोर होता. त्याचा जर आपण जुना ऑल इंडिया रँक बघितला तर 77000च्या आसपास त्याचा जुना ऑल इंडिया रँक होता, पण त्याचे -5 गेलेले नाही आहे. त्यामुळे त्याचा आता जो नवीन ऑल इंडिया रँक आला ना, काल जो रिझल्ट आला त्यानुसार तो 73,000 आहे. म्हणजे जे विद्यार्थी 600 प्लस होते ना, त्यांचा जर समजा -5 गेले नसतील तर त्यांचा ऑल इंडिया रँक लगभग 4000 कमी झालेला तुम्हाला बघायला भेटतो. तर हा एक बेनिफिट तुम्हाला मिळून जाईल. पण तुम्हाला जे अलॉटमेंट होणार आहे आपल्या महाराष्ट्र स्टेटमध्ये ते तुम्हाला ऑल इंडिया रँक नुसार किंवा नीट स्कोर नुसार होत नाहीये. तुमचा जो SML रँक राहतो ना जनरल कॅटेगरीसाठी, तर त्यामधून अलॉटमेंट केलं जातं. देन तुम्ही जर समजा EWS मध्ये येताय किंवा OBC किंवा SC ST किंवा VJ NTB NTC NTD मध्ये येताय ना, तर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही काउन्सिलिंग मध्ये रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करणार आहे काउन्सिलिंगचा 2024 साठी महाराष्ट्र स्टेटचा, तर जेवढे विद्यार्थी रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करतील तर त्याच्यामधून तुम्हाला तुमचा एक कॅटेगरी किंवा कास्टचा रँक मिळतो. आणि तुम्हाला जो कॅटेगरी रँक दिला जाईल ना, तर तुमच्या कॅटेगरीसाठी जेवढ्या सीट असतील तर तेवढा जर तुमचा कॅटेगरी रँक आला, तुम्हाला खात्रीशीर सीट अलॉटमेंट केलं जातं. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. तर तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाचं काय आहे, तुम्हाला ऑल इंडिया रँक किंवा नीट स्कोर किती आहे हे महत्त्वाचं नाहीये, किंवा तुम्हाला तुमचा राज्यामधून SML किती येईल हे पण महत्त्वाचं नाही आहे. SML थ्रू पण अलॉटमेंट केलं जात नाही, ही पण गोष्ट लक्षात घ्या. SML फक्त आपण जनरल कॅटेगरीचा कॅल्क्युलेशन करतो, बाकी कॅटेगरीला त्यांचा जो काय कॅटेगरी किंवा कास्टमधून जो रँक राहतो ना, तिथून अलॉटमेंट केलं जातं आणि तुमच्या कॅटेगरीच्या सीट तुमच्याच कॅटेगरीला दिल्या जात आहे. मग तुमच्या कॅटेगरीचा एखादा विद्यार्थी जर जास्त स्कोर आला असेल तर त्याला ओपनचं सीट अलॉटमेंट केलं जातं राज्यामध्ये, आणि ती जी सीट उरलेली राहते ना, तर ती सीट मग जी आहे ती अदर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना किंवा मग सेम कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कमी स्कोर पण अलॉटमेंट केलं जातं. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. कॅटेगरी रँक काय राहतो याच्याबद्दल मी तुम्हाला पुढचा एक डिटेलमध्ये व्हिडिओ शेअर करेन. आणि तुम्हाला मी सांगितलं ना आता की तुमचा जर समजा स्कोर खूप जास्त असेल, जसं की विचार करा एखादा विद्यार्थी जर समजा SC कॅटेगरीमध्ये येतोय आणि त्याचा 700 प्लस स्कोर आहे आणि तो राज्यामध्ये समजा ऍडमिशनला ट्राय करतोय आणि ते समजा एक थोडं नॉर्मल कॉलेजला समजा GMCला ट्राय करतो, जे की 4 किंवा 5 नंबरला कॉलेज स्टे करत असेल, तर तिथं त्या मुलाला 100% जे आहे ते ओपन कॅटेगरीमधून अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो. आणि या ठिकाणी तुम्हाला EMD असं येतं. EMD म्हणजे त्याने त्याचा एक सीट जो आहे तो डोनेट केला, जो की त्याच्या कॅटेगरी मधला जो लो स्कोरचा विद्यार्थी आहे ना, कमी स्कोरचा, तर त्याला ती अलॉटमेंट होते. आणि ह्या विद्यार्थ्याला जास्त स्कोर असल्यामुळे ओपनचा सीट दिला जातो समजा. तर ही एक प्रोसेस राहते. तर EMD EMR काय असतं ना, तर याच्याबद्दल पण मी तुम्हाला एक डिटेल व्हिडिओ जे आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करून शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल. आता फक्त तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जो काय समजा आपला ऑल ओव्हर जर बघितला आपण, तर तुम्हाला या ठिकाणी हेच करणं आहे की तुम्ही जर नीट एक्झाम क्वालिफाय असाल, म्हणजे तुमचा जर समजा या ठिकाणी जेवढा स्कोर दिसत आहे, जेवढा मी क्वालिफाय स्कोर सांगितला आहे ना, तर यामध्ये तुम्ही सगळ्यात अगोदर रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करणार आहे महाराष्ट्र स्टेटचं. 85% स्टेट काउन्सिलिंगचं तुम्हाला 1000 रुपये रजिस्ट्रेशन फीस राहते काउन्सिलिंगसाठी. बाकी त्यामध्ये तुम्ही MBBS साठी पण अप्लाय करू शकता, देन तुम्ही BDS ला पण अप्लाय करू शकता, देन तुम्ही या ठिकाणी BAMS साठी पण अप्लाय करू शकता, किंवा मग BHMS साठी पण अप्लाय करू शकता, किंवा मग अदर जे पॅरामेडिकल कोर्स आहे BPTS BOTS BSLP, इथं पण तुम्ही 100% खात्रीशीर अप्लाय करू शकता. ही पण गोष्ट लक्षात घ्या. तर तुम्हाला काय करणं आहे, सगळ्यात अगोदर तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करणं आहे. ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करणार आहे, तुम्ही नीट एक्झाम क्वालिफाय असाल तर तुम्हाला कॅटेगरी रँक मिळणार आहे. कॅटेगरी वाईज तुम्ही सीट मॅट्रिक्स चेक करू शकता, तुम्हाला आयडिया भेटून जाईल की सीट मिळते का नाही. पण तुम्ही एक या ठिकाणी काउन्सिलिंगमध्ये भाग करून जे आहे ते राऊंड 1 पासून MBBS BDS साठी जवळपास बघितलं, गव्हर्नमेंट BDS साठी तर 4 राऊंड तुम्हाला बघायला भेटतील. प्रायव्हेट BDS साठी 7 राऊंड पर्यंत पण काउन्सिलिंग चालू शकते. देन BMS BHMS साठी बघितलं तर 6 ते 7 राऊंड तुम्हाला इजी बघायला भेटतील. तर या राऊंड पर्यंत तुम्ही जे आहे ते प्रत्येक राऊंडला चॉईस फिलिंग करून जे आहे ते तुम्ही ऍडमिशन प्रोसेसमध्ये कंटिन्यू राहू शकता. जर तुम्हाला सीट भेटली तर तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. पण तुम्ही जर समजा जे कॅटेगरी रँकचा अनालिसिस करणार आहे SML आल्याच्या नंतर किंवा कॅटेगरी रँक आल्याच्या नंतर स्टेटचा, तो कॅटेगरी रँक आणि तुमचा जो समजा जो काय आपला सीट आहे ना, सीट मॅट्रिक्स कॅटेगरीनुसार किती जागा आहे ते पूर्ण ॲनालिसिस करून तुम्हाला जर वाटलं की आपल्याला सीट मिळते तर तुम्ही 100% भरोशावर बसू शकता. बाकी अभ्यास नाही केला तरी चालेल. पण तुम्हाला वाटलं की MBBS गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट दोन्ही मिळत नाही आहे, तर देन मग तुम्ही तोच कॅटेगरी रँक आणि तुमचा जो समजा कॅटेगरी वाईज सीट आहे ना, ते बघून समजा तुम्ही एक तुमचा ड्रॉपचा जो आहे तो 2025 साठी स्टडी पण चालू करू शकतात. आणि जी आपली काउन्सिलिंग आहे ना, एक 10 दिवसामध्ये नक्की चालू होईल. अगोदर ऑल इंडियाची प्रोसेस केली जाते, त्या ठिकाणी तुम्हाला ऑल इंडियाचं ब्राउचर येईल. PWD साठी समजा एक 5-6 दिवसाचा टाइम दिला जाईल. देन PWD बनल्याच्या नंतर
रजिस्ट्रेशन होतील ऑल इंडिया कोट्याचे MBBS BDSचे, एक तिथं 5 ते 6 दिवसाचा टाइम दिला जाईल आणि देन त्याच्यानंतर जे आहे आपले महाराष्ट्र स्टेटची नोटीस येते, ब्राउचर येते आणि मग आपली जी रजिस्ट्रेशन प्रोसेस जी आहे ती चालू होते. तर पहा ही जी एक पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन होती ना क्वालिफाय मार्क्स बद्दल आणि तुम्हाला नेमकं काय करायचं ते मी एकदम सविस्तर माहिती दिलेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून आमच्यासोबत नक्की जुडून राहा किंवा मग तुम्हाला जर पेड काउन्सिलिंग करायचं असेल आमच्या थ्रू महाराष्ट्र स्टेटचा किंवा ऑल इंडिया कोट्याचा तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करा. आम्ही तुम्हाला तिथं पेड काउन्सिलिंग बद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करू. त्याचबरोबर जर तुम्हाला वाटत असेल की आमच्याकडून तुम्हाला येणारी प्रत्येक नोटीस पर्सनली हवी व्हॉट्सअपला किंवा तुम्हाला आमच्यासोबत कॉलवर बोलून तुमचा प्रत्येक डाऊट सॉल्व्ह करायचा आहे 2024 ची ऍडमिशन प्रोसेस क्लोज होईपर्यंत, तर देन तुम्ही जे आहे आम्हाला या ठिकाणी व्हॉट्सअपवर आमचा एक पर्सनल गाईड कोर्स आहे समजा, तर 500 रुपीज आमचा चार्ज तुम्हाला बघायला भेटतो. तर तुम्ही आम्हाला पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवा. आम्ही तुम्हाला जे आहे त्या ठिकाणी आमचा पर्सनल नंबर शेअर करू आणि 2024 ची ऍडमिशन प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत MBBS पासून BSc नर्सिंग पर्यंत वेटरनरी पण आम्ही तुम्हाला पूर्णपणे 100% जे आहे त्या ठिकाणी गाईड करण्याचा नक्की प्रयत्न करू.